मी सौ प्रतिभा दिग्विजय धानके जोगेश्वरी येथे राहणारी आहे। मला 8 वर्षापासून कमरेचा त्रास होता। मी खूप ट्रीटमेंट घेतली त्याच्यावर। मी केम हॉस्पिटल म्हणून सिस्टर म्हणून काम करते, परिचारिका म्हणून। मी 20 वर्ष त्या केम हॉस्पिटलमध्ये काम करते। पण तिकडच्याही डॉक्टरांना मी ह्याच्यासाठी दाखवलं होतं, माझ्या कमरेचा खूप त्रास होतो म्हणून। त्यांनी मला सर्जरीसाठी ॲडवाइस केलं होतं, पण त्यांनी सर्जरी केल्यानंतर आम्ही तुम्हाला गॅरंटीज देऊ असं सांगितलं नाही। त्यामुळे मी तसंच पुल डाऊन करत होती। पण हा मला त्रास खूपच होत होता, वाढतच चाललेला। पण त्यांनी मला सांगितलं, सिस्टर तुम्हाला फक्त एक्सरसाइज करावं लागेल, ह्याच्यावर काहीच ट्रीटमेंट नाही आहे। मग मी गेल्या वर्षी मला खूपच त्रास व्हायला लागला। मी चालू शकत नव्हती। कमरेतून माझं जे पेन सुरू व्हायचं, त्या मांड्या माझ्या जड व्हायच्या। मांड्या जड झाल्या की म्हणजे अल्टिमेटली पाय जड होऊन मी जास्त चालू शकत नव्हती। टॅबलेट घेतल्याशिवाय माझा एकही दिवस जात नव्हता। मला मग गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच मला इंग्लिश पेपरमध्ये न्यूजमध्ये एक ती ॲड दिसली। त्या ॲडचा ॲड्रेस वगैरे घेऊन मी ह्यांना फोन केला त्या नंबरवर। त्यांनी मला ॲड्रेस वगैरे सांगितला। त्यानंतर मी ही ट्रीटमेंट 23 सप्टेंबरपासून ही ट्रीटमेंट सुरू केली। व्यवस्थित त्या लाईट वगैरे घेतल्या। त्यांनी जे सांगितले पथ्य वगैरे पाळायला, की तुम्ही रेस्ट घ्यायची, वजन उचलायचं नाही, जास्त चालायचं पण नाही वगैरे, जिना वगैरे चढायचं वगैरे, त्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या सांगितलेल्या सगळ्या ह्या सूचना मी व्यवस्थित पाळल्या। आणि आज 3 महिन्यानंतर मला असं पूर्णपणे बरं वाटलं आणि मला कॉन्फिडन्स पण आला की मी आता नॉर्मल झाली आणि होईलही, पूर्णपणे होईलही। पण ह्याच्या आधी, ह्या ट्रीटमेंटच्या आधी मला खूप असं मानसिक तणाव व्हायचा। त्यामुळे मी घरात मुलांवर चिडचिडपणा करायची। मला कोणत्या गोष्टीचं असं इंटरेस्ट नसायचा। एखादा स्त्रियांचे जे प्रोग्राम असतात वगैरे, फेस्टिवल असतात, त्यामध्ये मी हे नाही करायची, पुढे यायची नाही मी। मुलींवर पण माझी चिडचिड व्हायची, एक थोडाफार मारहाणी पण व्हायच्या मुलींवर। नंतर मला खूप असं वाईट वाटायचं की माझ्यामुळे, माझ्या ह्या त्रासामुळे, मी तणावामुळे, ह्या कमरेच्या तणावामुळे मी मुलींवर चिडले वगैरे। पण आता मला पूर्णपणे असं कॉन्फिडन्स आलं की मी खूप बरी झाली। माझ्या त्या तणाव बाहेर निघाल्यामुळे माझ्या तब्येतीत पण खूप सुधारणा आल्या। नाहीतर मी मानसिक तणावाखाली असे खूप असं मी जीवाचं काहीतरी एक सुसाईड वगैरे पण करून घ्यावं, संपून टाकावं हे आपण जीवन। आपल्याला यातना मी खूप सहन केलं, ह्याच्या पलीकडे मी आता करू शकत नाही। पण माझ्या ह्या तणावामुळे मी सगळ्यांची सुटका पण करू शकेल किंवा माझी पण कायमची सुटका होईल असंही मला वाटत होतं। पण आता मला असं कॉन्फिडन्स झालं की मी पूर्णपणे चांगली झाली, होईलही पूर्ण 100%। आणि माझ्या मुलींसाठी, माझ्या मिस्टरांसाठी, फॅमिलीसाठी मी जगण्याची मला खूप अशी इच्छा आली पूर्ण।